लोक आपली गरज, एक्सपेक्टेशन, फिलिंग स्पष्ट बोलतच नाही आणि मग ते फक्त ऑलरेडी असलेल्या कनेक्शनला थोडंसं इन्हान्स करतात। याच पॅटर्नमुळे बोर्डम येऊ शकतो। अशा वेळी काही नवीन याचा उपयोग काही कपल्स त्यांच्या इंटिमसीमध्ये आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि खरं सांगायचं तर अनेक लोकांच्या मनात असतो पण ओपनली फारसा डिस्कस केला जात नाही। सेक्स टॉय खरंच सेक्शुअल प्लेजर्स वाढवतात का आणि ते इम्पॉर्टंट आहेत का आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया। डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून ते काम करतात। महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात। शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये पेशंट्सला पाहतात। आता सरळ मुद्द्यावर येऊया। सेक्स टॉय बद्दल क्युरियोसिटी असणं खूप नॉर्मल आहे। आजकाल सोशल मीडिया, इंटरनेटमुळे लोकांना वेगवेगळी माहिती मिळते आणि नॅचरली प्रश्न पडतो की हे खरंच उपयोगी आहे का। डॉक्टर मुंदडा सांगतात सेक्स टॉय म्हणजे काही जादूची गोष्ट नाहीये आणि ते वापरलं पाहिजे असंही नाहीये। ते फक्त एक ऑप्शन आहे। याचा उपयोग काही कपल्स त्यांच्या इंटिमसीमध्ये व्हरायटी आणण्यासाठी करतात। काही कपल्समध्ये असं होतं की सुरुवातीला सगळं खूप एक्साइटिंग असतं पण काही वर्षांनी रूटीन तयार होतो। याच पॅटर्नमुळे बोर्डम येऊ शकतो। अशा वेळी काही नवीन एक्सपिरियन्स एक्सप्लोर करायचं असेल तर सेक्स टॉय एक टॉय म्हणून मदत करू शकतो। पण लक्षात ठेवा ते एक्साइटमेंट क्रिएट करत नाही, ते फक्त ऑलरेडी असलेल्या कनेक्शनला थोडंसं इन्हान्स करतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स टॉय वापरणं हा दोघांचाही डिसिजन असायला हवा। एकाला क्युरियोसिटी आहे म्हणून दुसऱ्याला जबरदस्ती करणं चुकीचं आहे। रिलेशनशिपमध्ये कम्फर्ट, ट्रस्ट आणि कनेक्शन या गोष्टी खूप मॅटर करतात। दोघेही मेंटली रेडी असतील, ओपन असतील तरच हा अनुभव पॉझिटिव्ह होऊ शकतो, नाहीतर उलट ऑकवर्डनेस वाढून जाईल। डॉक्टर मुंदडा एक प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन सांगतात की अनेक कपल्समध्ये ॲक्च्युअल प्रॉब्लेम टॉय नसते तर कम्युनिकेशन असतो। लोक आपली गरज, एक्सपेक्टेशन, फिलिंग स्पष्ट बोलतच नाही आणि मग डिससॅटिस्फॅक्शन वाढतो। त्यामुळे फर्स्ट स्टेप नेहमीच कम्युनिकेशन करा। तुम्ही एकमेकांशी ओपनली बोलायला लागलात, इंटिमेसी आपोआप इम्प्रूव्ह होते। टॉय वापरले किंवा नाही सेफली तुम्ही याबद्दल बोलून कम्युनिकेट करू शकता। मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत पण सगळे सेफ किंवा हायजीन असतील असं नाहीये। चुकीचा प्रोडक्ट किंवा चुकीचा वापर केल्यास इरिटेशन, इन्फेक्शन आणि डिस्कम्फर्ट होऊ शकतो। त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्याची क्वालिटी, मटेरियल, क्लीन लाईन आणि प्रॉपर यूज याबद्दल माहिती करून घ्या। हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। आणखी एक इम्पॉर्टंट अँगल असाही आहे की सेक्स टॉय वापरायला लागेल म्हणजेच रिलेशनशिप काहीतरी कमी आहे पण ते पूर्णपणे चुकीचं आहे। काही लोक नवीन डिशेस ट्राय करतात, ट्रॅव्हल करतात, तसेच काही कपल इंटिमसीमध्ये व्हरायटी एक्सप्लोर करतात पण ते मस्ट नाहीये, ते फक्त पर्सनल चॉईस असू शकतं। तसेच काही केसेसमध्ये जसं की परफॉर्मन्स एन्झायटी, लो स्पेसिफाय सेक्शुअल कॉर्नर असतील तेव्हा स्वतःहून एक्साइटमेंट करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं जास्त योग्य ठरतं। कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते आणि योग्य गायडन्स मिळाला तर रिझल्ट चांगला मिळतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटिमसी म्हणजे फक्त फिजिकल प्लेजर नाहीये, इमोशनल बॉन्डिंग, ट्रस्ट, कम्फर्ट, एकमेकांना समजून घेणं या गोष्टी मॅटर करतात। जर स्ट्रॉंग असेल सगळं कम्युनिकेशन, इक्वली इम्पॉर्टन्स मिळत असेल तर सगळ्याच गोष्टी सॅटिस्फाय होऊन जातील। रिलेशनशिप स्ट्रॉंग असेल, कम्युनिकेशन क्लिअर असेल तर तुम्ही कोणताही मार्ग निवडला इंटिमसी हेल्दी राहू शकते। फक्त एकमेकांचा आदर करा, कम्फर्ट समजून घ्या, प्रेशर न घेता डिसिजन्स घ्या। बाकी तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।